सुरक्षा रक्षकाच्या डोळ्याला केली इजा। त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला नडला राडा, रक्षकांनी जागीच दिला चोप। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात भाविकाचा राडा, सुरक्षा रक्षकावर जीवघेणा हल्ला। संतापलेल्या सुरक्षा रक्षकांनीही दिला भाविकाला चांगलाच चोप। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात। मात्र काल सकाळी 6:30च्या सुमारास मंदिर परिसरात एका अज्ञात भाविकाने मोठा गोंधळ घातला। हा भाविक दर्शन रांगेत ठाण मांडून बसला होता। जेव्हा तेथील MSF जवानांनी आणि देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी उठण्याची विनंती केली, तेव्हा त्याने अरेरावी करायला सुरुवात केली। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित भाविकाला पोलिसांनी आणि सुरक्षा रक्षकांनी अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने कर्मचाऱ्यांशी थेट झोंबाझोंबी केली। धक्कादायक बाब म्हणजे या वादादरम्यान भाविकाने सुरक्षा रक्षकाच्या गळ्याला नखांनी ओरबाडले आणि त्याच्या डोळ्याला गंभीर इजा पोहोचवली। संबंधित कर्मचारी सध्या जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले। आपल्या सहकार्यावर झालेला हा जीवघेणा हल्ला पाहून उपस्थित इतर सुरक्षा रक्षक संतप्त झाले। यावेळी त्यांनी त्या गोंधळ घालणाऱ्या भाविकाला जाब विचारत सभा मंडपातच चोप दिला। यामुळे काही काळ मंदिर परिसरात तणावाचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि भाविकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत। भाविकाने सुरक्षा रक्षकावर केलेला हल्ला अत्यंत चुकीचाच आहे, मात्र अशा प्रसंगी सुरक्षा रक्षकांनीही कायदा हातात घेऊ नये अशी चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झाली आहे। केवळ एवढेच नाही तर मंदिराच्या पूर्व गेट परिसरातही एका तरुणाने छेडछाड केल्याच्या तक्रारी इतर भाविकांनी केल्या होत्या। तेथेही सुरक्षा रक्षक लखन गुजर यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशीही हुज्जत घालण्यात आली। एका दिवसात घडलेल्या या 2 घटनांमुळे मंदिर प्रशासनाने आता सुरक्षेच्या दृष्टीने अधिक कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे। श्रद्धेच्या ठिकाणी अशा प्रकारची हिंसक कृत्य आणि गैरवर्तन खरोखरच निंदनीय आहे। भाविकांनीही मंदिर प्रशासनाला आणि सुरक्षा यंत्रणेला सहकार्य करणे आवश्यक आहे। वृत्तसंकलन जगन खाकरे, त्र्यंबकेश्वर। याच्या व्यतिरिक्त काल मंदिराच्या पूर्व बाजूमध्ये काही टार्गेट मंडळी लाईनवर उड्या मारून देवस्थानच्या प्रांगणामध्ये यायचा प्रयत्न करतात आणि काही महिलांची छेडछाड करत असताना त्या ठिकाणी MSFच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रतिबंध केला असता त्यांनी उड्या मारून पळण्याचा प्रयत्न केला। सुरक्षा रक्षक हे पोलिसांच्या अर्ध सैन्य बलाप्रमाणे त्या ठिकाणी काम करतात। त्यांना भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असतो। महिलांची छेडछाड होत असताना कोणताही सुरक्षा कर्मचारी या ठिकाणी खपवून घेणार नाही आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांना त्या जो मद्यपी होता त्या ठिकाणी आणि त्रास देणार होता त्याला योग्य अशी दखल घेऊन त्याला त्या ठिकाणी त्यांनी शासन केलेलं आणि ह्या संपूर्ण घटनेचं जे विवरण आहे आम्ही देवस्थानच्या डायरीमध्ये जे आहे MSFची जी डायरी आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे या ठिकाणी नोंद होऊन आमच्या देवस्थान न्यासाच्या ज्या चेअरमन आहेत त्यांना आम्ही हे अपडेट केलेलं आहे आणि पोलिसांना पण आम्ही या गोष्टी अपडेट केल्या। त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सभागृहामध्ये जी सभा मंडपात जी मारहाण झाली भाविकाला, त्याबद्दल काय सांगाल? कालची जी बातमी आज पूर्ण वृत्तवाहिन्यांवर फिरत आहे तर ही वस्तुस्थितीला धरून नाही आहे। त्या पूर्ण बातमीचा आम्ही तपास केला असता CCTV फुटेज पाहिला की सदरचा भाविक हा 5:45 वाजता मंदिरात आला। दर्शन बारीमध्ये तो 1 तासभर बसला आणि तिथे धाण लावून बसल्यानंतर इतर भाविकांना आतमध्ये जशी गर्दी वाढली तसा अडथळा निर्माण झाला म्हणून त्याला उचलून दक्षिण द्वाराने तिथे परत बसवलं। तिथे तो मेडिटेशन करत बसल्यानंतर परत दक्षिण द्वाराने जिथून लोक भाविक बाहेर पडतात त्यांना रेटारेटी करून तो आतमध्ये आला आणि उंबऱ्यावर गेल्यानंतर त्याने कपड्यांमध्ये आतमध्ये जाण्याचा आग्रह धरला। त्र्यंबकेश्वर दर्शनचा जो परंपरा आहे त्याच्यामध्ये गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी सोवळं नेसून जावं लागतं, कपड्यामध्ये जाता येत नाही। उंबऱ्यावरच्या तुंगार जे प्रतिनिधी आहेत त्यांनी आणि आमच्या सुरक्षा रक्षकांनी समजून सांगितलं की आपल्याला असं आतमध्ये जाता येणार नाही, परंतु तो त्याच्यामध्ये जास्त उद्विग्न होऊन त्याने शिवीगाळ केली। शिवीगाळ केल्यानंतर आमच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना बलपूर्वक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने आमच्या एका कर्मचाऱ्याला त्याच्या अंगावरचं जर्किंग गुंडाळलं आणि मारहाण केली। त्याच्या डोळ्याला जखम झाली आणि त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला आमच्या कर्मचाऱ्याचा आणि तो ओरडायला लागल्यानंतर इतर सुरक्षा रक्षकांनी बलाचा वापर करून त्याला त्याच्या बाहेर मंदिराच्या बाहेर प्रांगणाच्या बाहेर काढलं। त्याच्यानंतर काल आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व विश्वस्त त्या ठिकाणी असताना सदर भाविकाला समज दिली तर त्याने ड्रग्ज घेतल्याचं आमच्या लक्षात आलं। आम्ही पोलिसांनाही बोलवलं तर त्याने ड्रग्ज घेतलेलं होतं। ड्रग्ज घेतले त्याचे आविर्भाव आणि हावभाव बघितले, मग त्याच्या कुटुंबियांशी आम्ही बोलण्यासाठी त्याचा नंबर मागितला आणि एक चांगल्या घरचा मुलगा होता, ड्रग्जच्या अधीन गेलेला होता। मग त्याला आम्ही त्याची समज दिल्यानंतर तो रडायला लागला।
आणि त्यांनी सॉरी म्हटल्यानंतर तो देवस्थानच्या दर्शनाच्या रांगेतून बाहेर पडला. अशा प्रकारचा कालची घटना घडलेली आहे.